काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी 500 लोकांना पत्र लिहिण्याचं काम केलं, पण त्यांना 5 मिनिटांमध्ये वरळी डोमला उपस्थित राहायला वेळ नाही, कारण त्यांना भीती आहे की आपले हिंदी भाषिक मतं त्या ठिकाणी निघून जातील. आणि काँग्रेसनं मराठीबद्दलची अस्मिता सांगू नये, मराठीचं पहिलं विद्यापीठ आणि मराठीसाठी काय केलं हे लोकांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. सगळ्यात महत्वाचं एवढा हास्यास्पद दावा करण्यात येतोय की महायुतीला निवडणुकांची भीती आहे. हे कोण सांगतं? काँग्रेस, जे अनेक निवडणुकांमध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये विक्रमी पराभव काँग्रेसचा झालाय. आजपर्यंत कुठल्याही नेत्याच्या नेतृत्वामध्ये एवढ्या निवडणुकीत पराभव झाला नसेल. एवढा पराभव राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये देशभरातल्या सगळ्या निवडणुकांमध्ये झालाय. त्यामुळे निवडणुकीला कोण घाबरतंय आणि निवडणुकीपासून कोण पळ काढतंय हे काँग्रेसनी कृपया सांगू नये. भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी विधानसभा निवडणुका होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका का लांबवल्या? का तारखा जाहीर करत नाही? कोर्टामध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर करा ना. कोर्टामध्ये तुमचे केस चपाटे जातात. कोर्टामध्ये जाणाऱ्या लोकांची जर हिस्ट्री पाहिली तर हे भारतीय जनता पार्टीशी संबंधित लोक असतात. कोर्टात होतं महायुती महाविकास कोर्टामध्ये सुद्धा तुमचीच लोक जातात. यांना संघटितपणे भ्रष्टाचार करायचा म्हणून निवडणुका होऊ देत नाही. हिंमत असेल तर तारखा जाहीर करा ना. का वेळ होणार? घाबरू नका, हिंमतीचा प्रश्नच नाही. हिंमत असेल नवनाथ बंद तर तारखा जाहीर करा. आपल्याला माहिती आहे की सर्वसामान्य जनतेच्या कोर्टात भाजपला नाकारणार आहे. आपल्याला तारखा जाहीर करण्याला काही विलंब नाहीये. आता पावसाळा आहे, जशा पावसाळा संपेल तशा निवडणूक आयोग तारखा जाहीर करेल. घोडा मैदान दूर नाही. बिहारमध्ये देखील काँग्रेसचा पराभव होणार आहे.